नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहता आहात SG न्यूज 5.0. महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या आता लाखो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय समोर आलेला आहे. एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेचे पैसे नक्की कधी जमा होणार, 9व्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम वर्ग केली जाणार आणि सोशल मीडियावर 15 ऑगस्टच्या संदर्भात पसरणाऱ्या बातम्यांमागील खरी वस्तुस्थिती काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. अधिकृत माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नेमका 9वा हप्ता कधी येणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला. तर चला शेतकरी मित्रांनो, मुख्य बातमीकडे वळूया. आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना, आधारभूत योजना ठरलेली आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार पुढील हप्त्याच्या वितरणासाठी काही शासकीय, प्रशासकीय आणि तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारकडून या योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे वितरित केला जात आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे थेट DBTच्या माध्यमातून वर्ग केले जातात. आता शेतकरी मित्रांनो, एका गोष्टीची तुम्ही नोंद घ्यायची आहे. 9वा हप्ता वितरित करण्याची कोणतीही अजूनही तारीख जाहीर झालेली नाहीये. शासनाकडून तारीख जाहीर होतात सर्वात आधी आपल्याला या चॅनलवरती अपडेट पाहायला मिळेल. आता प्रशासकीय स्तरावर पात्र लाभार्थ्यांच्या यादींची तपासणी आणि डाटा व्हॅलिडेशन काम वेगाने सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण होताच शासनाकडून अधिकृत निवेदनाद्वारे हप्त्याची निश्चित तारीख जाहीर केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही अफवावर विश्वास ठेवू नये. आता नमो शेतकरी योजनेच्या नियमानुसार पात्र शेतकऱ्याला एका हप्त्यापोटी 2,000 रुपयाची रक्कम दिली जाते. तथापि ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक त्रुटीमुळे, बँक सेडिंग न झाल्यामुळे किंवा KYC प्रलंबित राहिल्यामुळे मागील 8वा हप्ता मिळालेला नव्हता आणि त्यांना आता आपल्या सर्व त्रुटी पूर्ण केल्या असतील, तर आता शेतकऱ्यांना प्रलंबित हप्त्यासह 4,000 रुपयांची पर्यंतची थकबाकी रक्कम एकाच वेळी मिळण्याची शक्यता आहे. परंतु ज्यांना नियमित हप्ते मिळत आहेत त्यांना नियमानुसार 2,000 रुपयाचाच हप्ता प्राप्त होणार आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या काही ठिकाणी अशी चर्चा ऐकायला मिळत आहे की सर्व शेतकऱ्यांना यावेळी 4,000 रुपये मिळणार आहेत, परंतु पूर्णपणे वस्तुस्थिती नाही आहे. ज्या शेतकऱ्यांचा कोणताही मागील हप्ता थकलेला नाही त्यांना केवळ चालू 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळणार आहे. ज्यांच्या मागील हप्ता काही तांत्रिक अडचणामुळे अडकलेला होता, त्यांनी तो दुरुस्त केला आहे, त्यांनाच 2 हप्ते एकत्र म्हणजे 4,000 रुपये मिळतील. त्यामुळे सर्वच लाभार्थ्यांना 4,000 रुपये मिळतील. ही माहिती अपुष्ट आहे. आता 15 ऑगस्ट विषयी जी माहिती पसरवली जात आहे त्याविषयी काय अपडेट आहे, चला तर मग बघूयात. आता या संदर्भात स्पष्ट करता येते की 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर हप्ता जमा होण्याबाबत शासकीय पातळीवर अद्यापही कोणती अधिकृत निर्णय किंवा GR आलेला नाही आहे. ही केवळ सोशल मीडियावरील चर्चा असून शक्यतांवर आधारित माहिती आहे. SG न्यूज 5.0 आपल्या प्रेक्षकांना विनंती करते की केवळ अधिकृत घोषणेवरच विश्वास ठेवावा. आता अनेक शेतकऱ्यांमध्ये PM किसान आणि नमो शेतकरी योजनेबाबत गैरसमज असतात. या दोन्ही योजनांमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. आता PM किसान योजना ही केंद्र सरकारची योजना असून नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची योजना आहे. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की जे शेतकरी केंद्र सरकारच्या PM किसान योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांना PM किसानचा लाभ मिळतो ते शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतात. आता कोणत्या कारणामुळे तुमचा हप्ता अडकत आहे याची मुख्य कारणे काय आहेत, चला तर बघूया. आता जर तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला नाही तर त्यामागे कोणती पुढील कारणे असू शकतात. KYC अपूर्ण असणे, आधार बँक लिंकिंग नसणे, DBT ट्रान्सफर निष्क्रिय असणे, जमीन नोंद पूर्ण नसणे. आता शेतकरी मित्रांनो, स्टेटस कसा तपासायचा, चला बघूयात. आता सर्वात आधी तुम्हाला PM किसानच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यायची आहे. क्रोमवर जाऊन तुम्ही ते PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता. मुख्य पानावर असलेल्या बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करा. स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकून गेट डाटावर क्लिक करा. तुमच्या समोर तुमचे स्टेटस दिसेल. तिथे लँड सीडिंग, KYC आणि आधार बँक सीडिंग या तिन्ही पर्यायासमोर यस लिहिले असणे अनिवार्य आहे. अद्याप तुमचा हप्ता अडकू शकतो. आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जर तुमच्या स्टेटसमध्ये कोणत्याही पर्यायासमोर नो दिसत असेल तर त्वरित
आता पुढील उपाययोजना करा. KYC तुम्ही पूर्ण करा. आधार बँक लिंकिंग अपडेट करा. लँड सीडिंग तुमच्या स्थानिक कृषी सहाय्यक किंवा महसूल अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आता शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याबाबत राज्य सरकारकडून जशीच कोणतीही माहिती, अधिकृत घोषणा किंवा तारीख जाहीर होईल, सर्वात आधी तुम्हाला SG न्यूज 5.0 वर उपलब्ध माहिती देण्यात येईल. आता शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि बातमी आवडली असल्यास लाईक करा आणि नवीन शासकीय योजनांच्या अधिकृत अपडेटसाठी SG न्यूज 5.0 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमचा काही प्रश्न असल्यास खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. पाहत राहा SG न्यूज 5.0. धन्यवाद.